नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दादासाहेब फाळके स्मारकालगतच काही वर्षांपूर्वी अतिशय मोहक आणि अद्ययावत अशा वॉटर पार्कची निर्मिती केली होती। नाशिक शहरात त्यावेळी प्रथमच झालेल्या वॉटर पार्कचे आबालवृद्धांना आकर्षण होते। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त देखील या भागामध्ये सतत गर्दी असायची। लहान मुलांसह कुटुंब या ठिकाणी अनेक तास वास्तव्यास असल्याची दृश्य दिसत होते। वॉटर पार्कमधील विविध खेळांबरोबरच इतरही खेळ तसेच खाण्यापिण्याची या ठिकाणी मोठी चंगळ असायची। या अनोख्या उपक्रमाला नाशिककरांनी मोठा प्रतिसाद दिला आणि त्यामुळे मनापासून तिजोरीत मोठ्या प्रमाणात रक्कम देखील जमा होत होती। वॉटर पार्क निर्मिती झाली, मात्र काही वर्षांनी त्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने हळूहळू फाळके स्मारकाप्रमाणे या वॉटर पार्कला देखील अवकळा निर्माण झाली। मनपाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तेथील सर्व यंत्रणा बंद पडून सर्व साहित्य खराब झाले, तर काय मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्यामुळे आता हा परिसर पूर्ण भाग उदास झाला असून वॉटर पार्क नव्याने चालू होईल की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।